नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या फंडामेंटलच्या या सिरीजमध्ये. आज आपण बघू सगळ्यात चर्चेत असलेला एक स्टॉक ज्याचं नाव आहे सुझलॉन एनर्जी. आज आपण याची फंडामेंटल ॲनालिसिस बघू. खूप जण म्हणतात सुझलॉन घेतला पाहिजेत होता, आता घेणं पॉसिबल आहे का, मग पुढं काय त्याची ग्रोथ आहे का नाही, तर आपण बघू एकदा. तर आता आपण बघूया मार्केट कॅप. मार्केट कॅप आहे 1,03,730 कोटी आणि एंटरप्राइज व्हॅल्यू आहे 1,04,103 कोटी. नंबर ऑफ शेअर्स 1,364 करोड. पी रेशो बघा, पी रेशो आहे 483, खूप हाय आहे. जसं आपण अदानीमध्ये बघितला 120 रुपये होता. पी बी रेशो 27, फेस व्हॅल्यू ₹2. प्रमोटर होल्डिंग. आता मला सांगा, आपल्याला एखाद्या कंपनीवर भरोसा आहे तर प्रमोटरचे सगळ्यात जास्त होल्डिंग, प्रमोटरला सगळ्यात जास्त भरोसा पाहिजे आपल्या स्वतःच्या कंपनीमध्ये. पण सुझलॉन एनर्जीमध्ये तसं काही दिसत नाही आहे. प्रमोटरची होल्डिंग फक्त 13.27% आहे. आर ओ ई रिटर्न ऑन इक्विटी फक्त 3.74%. आर ओ सी रिटर्न ऑन कॅपिटल इन्व्हेस्टमेंट ही फक्त 7.98% आहे. सेल्स ग्रोथ बघितला आपण तर एक थोडाफार आहे 7.51%. डिव्हिडंड डील 0 आहे, डिव्हिडंड आजपर्यंतही दिलेलं नाही आहे. बुक व्हॅल्यू ₹2 आहे. कॅश बघा, आता कॅश आणि डेपमध्ये मी तुम्हाला एक सांगतो, ह्या कंपनीकडं कॅश आहे 263 करोड, पण डेप्ट किती आहे 636 करोड. तर मलाच सांगा, तुम्हाला भविष्यात इन्व्हेस्टमेंट करणं आहे कोणत्या कंपनीत, ज्या कंपनीत डेप्ट जास्त आहे त्या कंपनीत तुम्ही का गुंतवशान पैसा. मी तुम्हाला काहीच रिकमेंड करत नाही आहे, मी फक्त एक फंडामेंटली आणि एक टेक्निकली मी तुम्हाला ह्या गोष्टी क्लिअर करतो आहे की ज्या कंपनीवर पहिलेच कर्ज आहे आणि जिच्याकडे कॅशही खूप कमी आहे, तर अशा कंपनीला तुम्ही एक व्यवस्थित विचारपूर्वक करून इन्व्हेस्टमेंट करू शकता. मी आता कंपनीची स्ट्रेंथ सांगतो तुम्हाला. कंपनीच्या मागच्या 3 वर्षापासून 30% हा प्रॉफिट ग्रोथ चालू आहे. रेव्हेन्यू ग्रोथसुद्धा मागच्या 3 वर्षापासून 45% आहे. कंपनी हॅज सिग्निफिकंट डिक्लेअर इज डेप्ट, म्हणजे मागच्या काही वर्षामध्ये जे डेप्ट होतं कंपनीचं ते आतापर्यंत खूप कमी झालेलं आहे. म्हणजे मागं असं पकडू आपण, हे 600 आणि हे 1600, 2300 करोडच्या आसपास कंपनीवर डेप्ट होतं. आतापर्यंत कंपनीने 1,695 करोड डेप्ट नील केलं आहे. कंपनी हॅज बीन मेंटेनिंग हेल्थ आर ओ सी, म्हणजे मागच आपण आत्ता बघितलं आर ओ सी रिटर्न ऑन कॅपिटल इन्व्हेस्टमेंट हे ग्रोथमध्ये मागच्या 3 इयरपासून. कॅश फ्लो कन्व्हर्जन सायकल मायनसमध्ये, म्हणजे एकदम गुड आहे, एकदम व्यवस्थित चालू आहे. म्हणजे जे कॅश फ्लो स्टेटमेंट आहे त्यांचं ते एकदम वेल अँड गुड चालू आहे. 24 दिवसामध्ये एक कंपनी त्यांचं जी सायकल आहे कॅशची ती कंटिन्यू करते समोरच्यांना. लिमिटेशन, आता लिमिटेशन बघा, आर ओ ई पुअर आहे, खूप पुअर आहे, 1.25% मागच्या 3 वर्षापासून. आणि जो निगेटिव्ह, आता आपण जो कॅश फ्लो बघितला जो 24% होता मायनस, पण आता निगेटिव्हिटीमध्ये आपल्याला एक गोष्ट बघितली, जे निगेटिव्ह कॅश फ्लो ऑपरेशन आहे ते 569 आहे, म्हणजे 569 डेज आहे. म्हणजे एक पेमेंट यायला ह्या कंपनीकडून आपल्याला कमीत कमी 1.5 वर्षाच्या आसपास तरी लागतोच. टॅक्स रेट एकदम शून्य, म्हणजे काहीच नाही आहे. इबिडा -48% आहे मागच्या 5 वर्षापासून. आणि जे आपण सगळ्यात मेन बघतो पी रेशो फंडामेंटली, तो खूप जास्त हाय, 883.77%. तर आपण बघू आता टेक्निकली सुझलॉन एनर्जी कुठं काम करतो आहे. सुझलॉन एक ब्रेकआउट देऊन कंटिन्युअस, एक नाही म्हणलं तरी आपण बघू शकतो की एक 23 जुलैपासून कंटिन्यू ब्रेकआउट देऊन वरच्या लेवलला एक 20 ते 30% त्यांनी एक मुवमेंट दिलेली आहे. पण सुझलॉनचा जो आपण बॅक चार्ट बघतो, जो आपण मंथली वाईज एक बाईंग लेवलला तुम्हाला कधी सुझलॉनमध्ये बसणं असन, एक इन्व्हेस्टमेंटच्या हिशोबाने तुम्हाला एक बसणं असन, तर एक 75च्या वर तुम्ही सुझलॉनमध्ये बऱ्यापैकी बसू शकता. एक क्वांटिटी तिथं ॲड ऑन करू शकता आणि एक मोठीवाली तगडीवाली क्वांटिटी तुम्ही एक ₹76 आसपास त्याच्यात बाईंग करू शकता. तोपर्यंत सुझलॉनमध्ये आपल्याला फक्त एक कन्सोलिडेशन स्टेट दिसते आहे, त्यामुळं सध्याही तुम्ही विचार करूनच गुंतवा. फ्युचर ग्रोथ बघू आपण आता सुझलॉन एनर्जीची.
येणाऱ्या काही वर्षामध्ये म्हणजे येणाऱ्या 1 ते 2 वर्षामध्ये त्यांचं 3 ते 5 गिगाबाईटचं एक प्रोजेक्ट चालू आहे. सुझलॉनचा अजून एक प्लॅन आहे की त्यांचे जे मार्केट शेअर्स आहे ते 3 ते 30% केले पाहिजे. ऑफशोअर विंड प्रोजेक्ट म्हणजे जे आपल्या भाषेत म्हणला येईल की जे पवनचक्की असते जी समुद्राच्या जवळ आहे, तिथून ते प्रोजेक्ट खूप जास्त हे करणार, तिथून एनर्जी डेव्हलप करण्याचा त्यांचा प्रोजेक्ट आहे. आणि त्या सिटी आहे गुजरात आणि तमिळनाडू. तर मित्रांनो, हा होता सुझलॉन एनर्जीचा फंडामेंटल ॲनालिसिस. हा तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला प्लीज सांगू शकता. आतापर्यंत आपण रिलायन्स, HDFC, अदानी एंटरप्राइजेस यांची फंडामेंटल ॲनालिसिस केलेली आहे. ते तुम्ही आपल्या प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता. धन्यवाद.